सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे। दादांची पोकळी कुणीच भरून काढू शकत नाही असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। अजितदादांवर बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालंय। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कठीण असले तरी सर्वांच्या साथीने अशक्य नाही अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली आहे। त्यांची जागा ती पोकळी कुणीच भरून काढू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे। पण त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दाखवलेला आपल्या सर्वांना विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद आहे। आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलेला आहे। त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही याचा मला विश्वास आहे। हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेलांनी मांडला। त्याला राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्रा ताई अजितदादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है। होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेला आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो। हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असत काय कारण। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी रोहित पवारांचं नाव न घेता निशाणा साधला। ज्यांचं देणं घेणं नाही ते आमचा पक्ष कसा चालवावा याचे उपदेश देत आहेत असं पटेल म्हणाले। की हे जे काही मागच्या महिन्याभरामध्ये आपण राजकारण पाहिलं, अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले। ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते। एवढाच इशारा करतोय जे बोलतात त्यांना की आता बोलण्याचं थांबवा, नाहीतर प्रत्युत्तर देण्यासारखी अनेक बाबी आहेत, अनेक बाबी आहेत की त्या सुद्धा कधी ना काहीतरी मग स्पष्टपणाने मोकेपणाने बोलण्याची वेळ सुद्धा येऊ शकते। सुनेत्रा काकी या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष याच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आमची इच्छा होती, महाराष्ट्राची इच्छा होती, त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांकडे जे कुठली पदं आहेत ते सुनेत्रा काकींना तिथं मिळाली पाहिजे।